अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्यानं एक महिला आपल्या रुग्ण पतीला पाठीवरती घेऊन रुग्णालयात वणवण फिरत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी सदर तरुणीनं जाणीवपूर्वक हा व्हिडिओ काढल्याचा मोठा दावा अभ्यागत मंडळ आणि रुग्णालय प्रशासनानं एबीपी माझाशी बोलताना केलाय। या संदर्भामध्ये एक सीसीटीव्ही फुटेजच रुग्णालय प्रशासनानं जारी केलंय। अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर संजय सोनूनं त्यांनी रुग्णालय परिसरामध्ये अनेक दलाल फिरत असल्याचं म्हटलंय। त्यांच्यामुळे रुग्णालय प्रशासन हतबल झाल्याचे ते म्हणाले आहेत। तर रुग्णालयाला येऊन अँब्युलन्स आणि सदर तरुणी एकाच वेळी रुग्णालय परिसरामध्ये कशा येतात आणि रुग्णाच्या एंट्री बरोबरच सदर तरुणी व्हिडिओ शूटिंग कशी आणि का काढतीये असा प्रश्न अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलाय। कालची जी घटना झाली याच्या मागे थोडंसं सोशल मीडियामध्ये हाईप जास्त केलं गेलं, मात्र एका मिनिटात रुग्ण कॅज्युअलिटीपर्यंत पोहोचते ॲम्ब्युलन्सहून उतरल्यावर, आणि 10 सेकंदही व्हीलचेअरची आणि स्ट्रेचरची वाट न पाहता खांद्यावर घेतल्या जाते आणि त्याचा व्हिडिओ काढला जाते। मला असं वाटतं हे योग्य नाही। दलालांचा भरपूर सहसवाट आहे। आताही मला म्हटलं तर माझ्या ड्रॉवरमध्ये एक तक्रार पडलेलीच आहे। रुग्ण माझ्याच विभागातल्या खोटे स्टॅम्प वापरून त्यांनी एका शिक्षकाने फिटनेस पाहिला 500 रुपये घेतले आणि ते दिलं। ते डॉक्युमेंट आताही माझ्या ड्रॉवरमध्ये पडलं आहे।